पिंपरी चिंचवडमध्ये हे या ठिकाणी मारुंजी गाव, अजून कोणतं गाव? जांबे नेरे जांबे आणि नेरे नेरे, ह्या 3 गावांच्या मध्ये बघा ही जी टाउनशिप दिसते का तुम्हाला, ही पूर्ण टाउनशिप ही कोलते पाटील इंटिग्रेटेड टाउनशिप. आणि तुम्हाला हे जोक वाटेल, तब्बल 400 एकरमध्ये ही टाउनशिप पसरलेली आहे. हे जे आपण बाजूला दिसतोय हे कोलते पाटलांचंच स्कूल आहे. पण झालंय कसं का माझ्यासोबत जे आहे तर सुरेश जाधव नाव आहे यांचं एकूण असं. आणि त्याच्या गाडीमध्ये जर गाडी दाखवा, गाडीमध्ये असं इतकं मोठं असं थप्पी कागदांची कागदपत्रांची जो पाठपुरावा केला त्याचं बॅगा भरून पडलेले आहेत, थैलीच आहे म्हणजे पूर्ण, त्यातली काही निवडक कागदपत्र घेतली. झालंय असं का हे जाधव कुटुंबियाची इकडं जमीन आहे, 112 गट नंबर आहे, 114 आहे, 113 आहे आणि वेगवेगळ्या साईडची. आता झालं असं की ज्यावेळी ही टाउनशिप सुरू झाली, त्याचं जी जमीन खरेदी करणं या शेतकऱ्यांकडून सुरू झालं, त्यावेळी काही जमीन यांची विकत घेतली आणि यांचं जॉईंट व्हेंचर झालं कोलते पाटलांबरोबर. यांचे आई असतील, यांचे भाऊ असतील, स्वतः हे असतील, यांच्या बदल्यात यांना काही फ्लॅट्स मिळाले वगैरे, यांच्या आईंना काही पैसेही पण मोबदला मिळाला. परंतु झाले मात्र एक का कोलते पाटलांनी यांचं काय व्यवहार झाला तो याच्याबाबत आता काय यांची काय आत्ता तक्रार नाही आहे. परंतु आता जर बारकाईने पाहिलं तर इथं आपल्याला हे दगडी वगैरे दिसत आहेत आणि काहीतरी कालव्यासारखं दिसत आहेत. तुम्ही जर आता हा रस्तासुद्धा कोलते पाटील यांच्याच अंडर खाली येतो, त्यांनी जर रस्ता बनवला आहे. आणि हे आपल्याला कालवा दिसतोय म्हणजे इथं कधी काळी शेती होती आणि या ठिकाणी शेतीसाठी पाणी आणण्यासाठी कासारसाई प्रकल्प, बरोबर आहे का? मध्यम प्रकल्प हा, तो कासारसाई मध्यम प्रकल्प हा इकडून जाणार होता. आणि 20 वर्षापूर्वी ह्या कालव्यासाठी पाटबंधारे विभागाने हे शेतकऱ्यांच्या जागेचं संपादन केलं आणि खूप लांबपर्यंत आहे. पण एक मात्र खेदाची बाब आहे, ज्या शेतकऱ्यासाठी कालवा करण्यात आला त्या कालव्याचं संपादन देखील झालं, परंतु आजपर्यंत या ठिकाणी पाणी आलं नाही. पाण्याची शेवटपर्यंत शेतकरी वाट 20 वर्षापूर्वी पाणी आलं. 96ला संपादित झाले. 96ला संपादित झालं त्याच्या अगोदर आणि 20 वर्षापूर्वी पाणी आलं होतं. त्याच्यानंतर पाणी आलं नाही. गेल्या वर्षी बिल्डरला सहकार्य म्हणून पाटबंधारे विभागाने 15 दिवस कॅनल उकारला, फक्त त्यांच्या हद्दीतला जांब्यातला. हा जो उकारलेला आहे ना, हा फक्त त्यांना संरक्षण म्हणून पाटबंधारे विभागाने सहकार्य केलं. याला JCP पॉकलेन डंपर आणि त्यांचे 10-12 लोक 15 दिवस इथं करत होते 2 किलोमीटरचा उकारण्याचा. फक्त हे कोलते इथं कालवा आहे, कालवा आहे म्हणून प्लॅनला मंजूर मिळण्यासाठी. हो, नाही प्लॅन नाही की हा अस्तित्वात आहे म्हणून. मान, मारुंजी, नेर, कासरसाई, चांदे एवढी गावं येतात या पाटबंधारे विभागामध्ये. बरं, आता ठीक आहे, आपण थोडक्यात बोलूया. तर ऊन पण खूप होतं आहे. झालं असं की 20 वर्षापूर्वी एकदा म्हणजे पूर्वी पाणी आलं होतं, 20 वर्षापासून या ठिकाणी पाणी नाही. झालं असं की हे मी आता उभं आहे, यांचं हे जांबे गाव आहे, बरोबर का? हो, आता पुणेच झालं सगळं आता जवळपास. तर गावं फक्त नावाला उरलेत. आता झालं असं की ह्या याच्यामध्ये हा 114चा गट नंबर दिसतोय आपल्याला, सर्वे नंबर. हा, इथून इकडे 114चा एक जागा संपादित केली पाटबंधारे विभागाने 40 आर. हो, 40 आर 1 एकर. बरोबर, त्याचा 7-12 तुमच्याकडे आहे. हो, जो म्हणजे पाटबंधारेचं नाव आहे आपल्याकडे आहे 7-12. हो, पण प्रत्यक्षात कालवा किती जागे? 930 चौरस मीटर. 930 चौरस मीटर म्हणजे 9.30 गुंठे आर. आर झालं असं की 9.30 आर याच्यामध्येच हे केलं आहे. म्हणजे जी उरलेली जागा आहे ती पाटबंधारे विभाग काय करतं, अतिरिक्त जागा संपादित करते. आणि आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी हे आहे, कालवा असतो कमी याच्यामध्ये पण जागा असती ॲक्वायर केलेली जास्त. तर झालं असं की 40 गुंठ्यामध्ये 30 गुंठे जागा 10 गुंठे जागामध्येच हे कालवा आहे. तर 30 गुंठे उरायला पाहिजे, पण ती जागा आता 30 गुंठे कुठंतरी गायब झाली आहे. आणि तीच कहाणी आहे आपण जाणून घेण्यासाठी सुरेश जाधव यांच्याकडे आलो आहे. कारण की ही जागा ही सुरेश जाधव यांच्या कुटुंबियाची त्यांची आहे आणि त्यांची मागणी का आता कालव्याचा काही वापर नाही, त्याचा निवाडा रद्द झाला आहे आणि याच्यात पाणी येत नाही, तर ती जागा आम्हाला परत पुन्हा भेटावी. तर रिटर्न भेटण्यासाठी आणि पाटबंधारे विभागांनी सहकार्य केलं. पाटबंधारे विभागाच्या मालकीची ही सगळी 40 गुंठे जागा असल्यामुळं पाटबंधारे विभागाने पत्रावर केला. भूमी अभिलेखच्या उपाधीक्षक जे पोडला त्यांचं कार्यालय त्यांना
पत्रावर केला की तुमच्या आधीतल्या ह्या याची गटाची 114चा 1 हद्द काय मोजणी करता हद्द कायम पूर्ण याची हद्द कायमची मोजणी करायची आणि पाटबंधारे विभागाने हद्द कायम मोजणीसाठी पैसे भरले भूमी अभिलेख विभाग हो 18,000 रुपये भरले तुमच्या अर्जानुसार आमच्या अर्जानुसार. आणि त्यावेळी ही मोजणी करताना हद्द कायम ही पूर्ण करायला हवी होती, परंतु एक शिंदे, काय नाव त्यांचं, राहुल शिंदे म्हणून राहुल भूकरमापक. राहुल शिंदे नावाचे भूकरमापक या ठिकाणी आले आणि यांनी हद्द काय म्हणजे 114चा 1 कॅनलची हद्द मोजली फक्त 114/1 म्हणजे जेवढा कॅनल झालाय का भूसंपादन झालेलं आहे पूर्ण 40 गुंठ्याचं, पण जागा मोजली फक्त कालव्यापुरती. कालव्यापुरती संपादित जागा तेवढे जे दोन्ही साईडला जे सोडलेल्या जागा तेवढीच मोजली त्यांनी, हद्द घेतली. का असं का केलं? आता ते म्हणले मला भूसंपादनाचं प्रकरण मिळालं, हद्द कायमचं नाही. आणि ह्याच्यात पूर्ण हे पाहिलं तर ह्याच्यामध्ये हद्द कायम दाखवलेलं आहे बघा. म्हणजे पाटबंधारे विभागाने जो अर्ज केला शाखा अभियंत्यांनी हद्द कायमचा केला या बघा. श्री शाखाधिकारी कासरसाई पाटबंधारे विभाग कासरसाई तालुका मुळशी जांबे म्हणजे हे गाव इथले 114चा 1/1 चे हद्द कायम लिहिले मोजणीसाठी अर्ज केला आहे. आणि हे काय म्हणतायत? हे म्हणतात फक्त आम्हाला भूसंपादनाची मोजणीसाठी अर्ज आहे. आणि त्याच्यात असं झालं की मोजणीला आले त्याच्यानंतर जे 24/6/2024ला जे त्यांनी ऑनलाईन मोजणीचं दाखवलं त्या दिवशी मोजणी झाली नाही. पण स्वप्ना पाटील मॅडम होत्या उपाधीक्षक, त्यांनी तर त्या दिवशी मोजणी न होताही त्या दिवसाची खोटी दाखवली 9,000 रुपये. खोटी म्हणजे बुडली मोजणी? हो, ज्या दिवशी आमची माणसं आली त्या दिवशी तुम्ही हजर नव्हता म्हणून ते खोटी दाखवली. प्रत्यक्षात 24/6/2024ला कोणत्याही उपाधीक्षक कार्यालयातलं मोजणीवाले इथं आले नव्हते. खोटा अहवाल त्या जोशींनी, खोटा अहवाल तयार स्वप्ना पाटील मॅडमनी तयार केला. काय नाव त्यांचं? स्वप्ना पाटील मॅडम त्या पाटील जोशी म्हटलो मी, सॉरी. नाही. तर पहा, तर हे शेतकऱ्याची म्हणजे आता व्यथा अशी आहे की मोजणी करायला हे यांनी कागदोपत्री लिहिलंय की काहीतरी एक तारीख टाकली 26/8/24ची आणि ते म्हणतायत 24/6/2024ला मोजणी झाली आणि मोजणी झाली नाही असं हे म्हणतायत. प्रत्यक्षात तेवढी मोजणीला आली नाही. चला मला एक सांगा, 114चा 1 हा जो तुमचा गट किंवा सर्वे नंबर आहे जो 40 गुंठे एक्वायर केलेला आहे तो कुठून कुठे जरा दाखवा जरा मला. हा पूर्ण पाटबंधारे विभागाने 40 गुंठ एक्वायर केलाय? हो, पूर्ण. हा काय पाटाचा रस्ता आहे काय? हो, कॅनलचा रस्ता आहे हा एक. आणि इकडं कॅनल. हा जो कॅनल आहे मधून जातो. आता ही 114ची बाउंड्री आहे इथून स्टार्ट होती इकडं. तर हा ऐका बघा 114चा 1 बाउंड्री इथे असं तुमचं म्हणणं? हो, इथून बाउंड्री आहे. आणि ती तिकडं कुठे आहे? तिकडून त्या ज्या पत्र्याचं ते दुकान दिसतात ना असा क्रॉस गेलेला आहे. आता तो रस्ता दिसतोय पूल, हो, त्याच्या पुढे आहे का मागे थोडं? ह्या साईडला आहे असा क्रॉस असा क्रॉस वळून आलाय हा असा क्रॉस गेलेला आहे. हो. आणि बर तिथं झाल्याच्या नंतर इकडं किती आहे 40 गुंठ्याचं? आता इथं या हद्द दाखवली ही 930 चौरस मीटर. ह्याच्या आतमध्ये 30 गुंठे आहेत रो हाऊसमध्ये. म्हणजे ही जेवढी कॅनलची या भिंतीपासून धरली ही 10 गुंठ भरली म्हणजे 9.30 गुंठ भरली. हो, एवढी जागा. हो. मग 30 गुंठ पलीकडे आहे काय ती? हा, हे रो हाऊसमध्ये प्लस 24 मीटरचा अनधिकृत रस्ता. म्हणजे कोलते पाटलांनी 24 मीटरचा रस्ता अनधिकृत म्हणजे पाटबंधाऱ्याच्या जागेत. हो, पाटबंधाऱ्याच्या जागेवर. आणि हे जे 3 रो हाऊस दिसतात हे बी हे 3 म्हणजे 3 दुने 6 आणि त्याच्या पलीकडले 3 येतील प्लस मधला रस्ता त्यांचा आतमधला येईल जो इंटरनल रस्ता आहे तो. आणि हे पाटबंधाऱ्याच्या विभागात बांधकाम केलं? हो, पाटबंधाऱ्याच्या विभागात. तसा पत्रव्यवहार पण त्यांना केला होता. त्यांचं फक्त 2 हेक्टर 15 आर त्यांचा सातबारा आहे, पण त्यांनी 2 हेक्टर 55 आरची मोजणी केलेली आहे. म्हणजे मला सांगा PMRDच्या मार्फत इथं नकाशांना नकाशा बनवतात भूमी अभिलेख? हो. मान्यता देतं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे PMRD. हो. बिल्डिंग आता हिरो हाऊस बनवलीला मान्यता असेलच. हां, त्यांनी त्या नकाशाप्रमाणे दिली. बर. पण प्रत्यक्षात तुमचं असं म्हणणं आहे का याचा चुकीचा नकाशादार झाला? चुकीचा नकाशा म्हणजे त्यावेळेस PMRDच्या उपमहानियोजनकार श्वेता पाटील मॅडम होत्या. त्यांनी पत्र त्यांच्याशी केल्यानंतर कोलते पाटलाला त्यांनी 7-8 पत्र पाठवली की या संदर्भात 114/1 मध्ये अनधिकृत रो हाऊस 40 मीटर 24 मीटरचे रस्त्यात. तर कोलते पाटलाकडून एकही त्यांना 8 पत्राला उत्तर देण्यात न आल्यामुळं त्यांनी उपाधीक्षक कार्यालयाला एक पत्रव्यवहार केला की ह्या 2 सर्वे नंबरबाबत 112चा 1
आणि 114(1) बाबत तक्रार आहे तेवढं. तर तिथं ते तक्रारीच्या संदर्भात मोजणीच्या असल्यामुळं त्यावेळेचे तत्कालीन उपाधीक्षक प्रताप चौधरी साहेब यांनी म्हणजे PMRDला चुकीची माहिती दिली की 114(1) ह्याच्या मोजणीच्या संदर्भात त्यांनी त्या पत्रात उल्लेख केलेला नाही आहे. जिथं वाद 114चा उल्लेखच केला ते नाही. गाळून टाकलं हो, की त्या याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे की संपूर्णपणे हे रॉ हाऊसेस या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. तर ते रॉ हाऊससाठी जो नकाशा हे करण्यात आला तो सुद्धा चुकीचा दिला. आणि आता हे अतिक्रमण सिद्ध कसं करायचं हा खरं तर पेच निर्माण झाला आहे. कारण की ज्यावेळी शासनाने ह्या जमिनी यांची 40 आर जमीन कालव्यासाठी संपादित केली त्यावेळी जो नकाशा तयार करायला हवा होता का बघ कुठून किती फूट रुंद किती लांबीचा तो तयार करण्यात आलेला नव्हता. आता त्यामुळं आता अशी गंमत झालेली आहे की जागा ही कुठं आहे, ही 114 कुठं आहे आणि कुणी किती अतिक्रमण केलं हे सिद्ध होत नाही. हे सिद्ध करण्यासाठी यांच्या जे 114चा जो गट नंबर आहे त्याच्यामध्ये 40 गुंठ शोधायला लागेल. हो, 40 गुंठे. त्याच्यात काय आलं, मी हे कारवाई करत नाही म्हणून मी 40 गुंठ्यापैकी 30 आर गुंठे चोरीला गेले म्हणून एक तक्रार केली होती जमाबंदी आयुक्त साहेब, कार्यकारी अभियंता साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांकडं. त्याच्यातून ते जमाबंदी आयुक्त साहेबांकडून उपाधीक्षक कार्यालयात पत्रव्यवहार गेल्यानंतर ही एक मोजणीचा नकाशा तयार केला त्यांनी. हे 940 चौरस मीटरचा बघा. हे इथं कालवे हो, कालव्याचं क्षेत्र दाखवलेलं आहे, रंगवलं आहे ते. आणि उर्वरित क्षेत्र हे इथं साईटला आणि इथं 24 मीटरच्या रस्त्यात. मग याच्यामध्ये फक्त कालवा जिथे ऍक्च्युली बांधलाय तेवढं पुरतच नकाशा बनवलं असं दिसतंय. हो, कालवा जेवढा जे या सर्वे नंबरमध्ये क्षेत्र गेले तेवढेच कालव्याचे दाखवलेले आहे. इकडचं कालव्याचं का नाही दाखवलं? इकडलं कालवायचं गेलंच नाही ना इथं क्षेत्र. कालवा संप इथं ह्या साईडला. कालवा इकडे झाला नाही पण संपत्ती जमीन इथे असं हो म्हणाय का? हो, इकडे आहे 30 गुंठे. म्हणजे ही अशी इकडे करा हां, अशी आहे, अशी अशी. म्हणजे इकडचं दाखवलंय इकडलं दाखवलं पण पलीकडलं दाखवलं नाही. पलीकडे दाखवलं तर मग तुमचं म्हणणं आहे क्षेत्र जर शिल्लक होतं तर ते मोकळं राहायला पाहिजे होतं पाटबंधारेच्या अखत्यारीत. पण इथं कोलते पाटलांनी अनधिकृत रो हाऊस बांधले तिथं. म्हणजे किती रोस आहेत हे? इथं जवळजवळ माझ्या अंदाजाने 10 ते 12 रो हाऊस आहेत. आणि त्याच्यात मुळात म्हणजे मोरो नंबर 7307 आहे. त्याची 2006ला मोजणी झाली. सेम 2 हेक्टर 55 आर प्रमाणे 2008ला झाली 2 हेक्टर 55 आर प्रमाणे. आणि त्याच्यानंतर बिगर शेती मोजणीसाठी केली. तिथंसुद्धा त्यांनी 112(1) ऐवजी 1 खोडला आणि 112 पै केला. ते पण बिगर शेती मोजणी न होता तसाच पुढं तो कंटिन्यू ठेवला. भूमी अभिलेखचं करामत येते. आता दुसरा विषय का नक्की का बाबा हे हद्द काय मोजणी केली जात नाही? ही पाटबंधारे विभागाची जी 40 गुंठ जागा आहे ती ॲक्च्युली कुठं आहे, गेली कुठं? त्याला काय एक हिंदीमध्ये म्हणतात का जमीन खा गया आसमान निकल गया अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. आता हा कालवा दिसतोय. आता हे जे तिथं कोलते पाटलांनी तिकडं जे रॉ हाऊस बांधले त्या ठिकाणी त्यांनी हे पण कुंपण पण केलेलं आहे बरोबर. वॉल कंपाऊंड आहे. आता ती जमीन इकडं का इकडं? इकडं पुढून जाऊन आपण रोड. हो, आता ह्या 114चा याच्यामध्ये रस्ता पण येतो ना. हा येतो ना असा क्रॉसमध्ये. हा खाजगी रस्ता म्हणजे कोलते पाटला. हा खाजगी टाउनशिपचा रस्ता. आपण सार्वजनिक झाला पण हो. ओरिजिनल मालक कोलते पाटील. अच्छा. अजून किती लांब आहे हा? 114 असा क्रॉसमध्ये गेला. ते पत्र लावलेत ना, ते पत्र लावले असे क्रॉस गेला. हे जे बांधकाम तिथं काहीतरी बांधकाम दिसतंय. मग कॅनलवर बांधकाम आहे का ते? नाही कॅनल सोडून येते. कॅनल इकडे आहे. हा 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 असा असा हा. कर्व दिलाय. हो, असा कॅनल त्या 2 बी ह्याच्यातून मधून आलेला आहे. आता हा मी जिथं उभा आहे हा ब्रिज आहे, कालवा आहे याच्या खाली. हे लक्षात घ्या. हे गरज नाही कालव्याची. आता तो 20 वर्षापासून पाणी येत नाही परंतु ब्रिज बांधलाय. हां, आता असा भाग जातो 114चा 1चा असा क्रॉसमध्ये. तर त्याच्यामध्ये किती लांब आहे? येथून तर पत्रे लावले त्याच्या पुढे किती मीटर असेल? नाही 114. ते जे झाडं आपलं हे दिसतं ना बांधकाम स्टील, हा, स्टील. तिथपर्यंत 14 आहे 114चा. मग तो 40 आर. नाही हा. पूर्ण पूर्ण 114. पूर्ण हद्द. तो 2.55 आर. हा 2.55चा 2 पॉईंट थोडं सॉरी
2 हेक्टर 55. असं आहे. हां मग आता तुम्ही मला सांगा की मग आता आपण इथं उभं आहे, इथं कोलते पाटलांचा एक रो हाऊस दिसतोय, हो. मग हे अतिक्रमण आहे असं तुमचं? अतिक्रमण शासनाच्या जागेवर. शासनाच्या जागेवर, पाटबंधाऱ्याच्या जागेवर हे अतिक्रमण आहे. हां हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, बघा तो जो दिसतो ना, तो 20 लिहिलेला झूम करा तिथं. झूम, त्याच्या अलीकड तिथून तर इकडे ते क्षेत्राचं क्रॉसमध्ये जाईल. त्याच्यामुळं तो एक बंगला अनधिकृत, हा एक बंगला अनधिकृत, हा बंगला हा प्लस रोड, आणि हा 24 मीटरचा रस्ता अनधिकृत होईल. अनधिकृत म्हणजे अतिक्रमित हो, म्हणा. अतिक्रमित म्हणजे पाटबंधारे विभाग इथं हद्द दाखवत नाही आहे. म्हणजे त्याचं असं आहे की मी गव्हाणकर साहेब आहेत उपविभागीय अभियंता स्वारगेटला, आणि इथं शाखाधिकारी आहेत जायगुडे साहेब. यांच्याकडे मी एक गेले 1.5 महिना यांना उपाधीक्षक भोसले साहेबांशी गाठ घेऊन चर्चा करून विषय मिटू म्हटलं, तर ते काय हद्द दाखवायला तयार नाहीत. आणि भूमी अभिलेखवाले जोपर्यंत हद्द दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तिथं नकाशा बनवत नाही म्हणले, मोजणी करत नाही. म्हणजे हा तो काहीतरी दबाव असल्यामुळं तिथं ते दाखवत नाही आहेत. म्हणजे हे जे पण आता मला सांगा की याचं जे प्लॅनिंग दिलं, याला सँक्शनही झालं PMRDनी, म्हणजे भूमी अभिलेखनी चुकीचे नकाशे दिले म्हणून झालं. भूमी अभिलेखने चुकीचे मोजणी केली, कॅनल सहित मोजणी केली, संपादित जागेसहित. त्याच्यामुळं संपादित जागा ही तुमची दाखवली, तुमची सगळी. हां, त्याचा 7/12/2002 पासून माझा सेपरेट आहे कॅनलचा. हे पहा, ह्या जो 114 112 असेल तो यांनी यांच्याकडून विकत घेतलेला आहे ऑलरेडी कोलते पाटलांनी. परंतु याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये जो कालवा दाखवला हवा होता किंवा कालव्याच्या लगेचची जागा ते आपण संपादित विकलेली नाही कोलते पाटलाने. संपादित जागा विकता शकत नाही, शासनाची आहे ना, शासन आहे ना ते. आणि ते धरून हा प्लॅन बसवला गेला भूमी अभिलेख विभागाने, याच्यामध्ये गल्लत केली असं यांचं म्हणणं आहे, आणि त्या आधारे हा प्लॅन पास झाला. काय किंमत आहे गुंठ्याला इथं? आता इथं गुंठ्याला त्यांचा पाहिला तर माझ्या अंदाजाने आपलं जर क्षेत्र पाहिलं जे काढितात हेक्टरवर 30 गुंठ क्षेत्राचं काढायचं. 30 गुंठे. आता इथं तसं पाहिलं तर जागेचं काढूच शकत नाही, का तर टोटल कोलते पाटील आहे त्यांचा. काय अंदाजे किती रुपये? म्हणजे ही जमीन तर शासकीय आहे. शासकीय आहे ना. आपण जर भूमी अभिलेखला जिकडे बघा तिकडे सगळे तुम्ही बघा, सगळ्या कोलते पाटलांच्याच बिल्डिंग आहेत. पार तुम्ही सगळीकडे 400 एकरचा एक जोक नाही आहे, आणि त्याच्यामध्ये ही 30 गुंठे जागा ही शासनाची कोलते पाटलांनी घेतलेली आहे असा आरोप थेट करता येत नाही. आरोप नाही, आपण कागदपत्रासहित सिद्ध करतोय. भूमी अभिलेखने त्याची चौकशी चालू आहे. पाटबंधाऱ्याने पाठपुरावा केला. पाटबंधाऱ्यांनी 18,000 रुपये मोजणी करता भरले, पण चौधरी साहेब, श्वेता पाटील मॅडम उपाधीक्षक यांनी त्या मोजणीला करू नये म्हणून किंवा हद्द दाखवू नये म्हणून तिच्यामध्ये खोटी दाखवली. 9,000 दाखवली, म्हणजे ती मोजणी बुडाली. कोणी अधिकारी उपस्थित नाही म्हणून लिहिलं त्याला, म्हणजे किंवा मोजणी टळली बाबा एक रद्द झाली तर त्याला खोटी म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि मी ज्या दिवशी 24 तारखेला मोजणी येणार त्या दिवशी स्वतः राहुल शिंदे साहेबांना फोन केला की आज मोजणी आहे का, तर त्यांनी सांगितले माझ्याकडं प्रकरण अजून आलेलं नाही म्हटले. तरी श्वेता पाटील मॅडम यांनी हे जे बिल्डरला सहकार्य केलं, चौधरी साहेब आणि पाटील मॅडम यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करायला पाहिजे. त्वरित. एक मुद्दा असा आहे की या इकडं आता ही जी मोजणी झाली, ह्या मोजणी मध्ये यांनी दाखवलं का खोटी झाली वगैरे काय, आणि तो जो सर्वेअर आला शिंदे नावाचा त्यांनी फक्त कॅनल पुरतंच करायला लागलं, पण ऑलरेडी त्यांनी अख्ख्या जमिनीची करायला पाहिजे होती. पण यांनी तक्रार केली यांच्याकडं पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडं, आणि कार्यकारी अभियंत्यांनी या भूमी अभिलेखच्या उपदेशांना जवळजवळ 3-4 वेळा पत्र दिलेत. नाही ते स्मरणपत्र पाठवली. त्याच्यामध्ये काय विषय बघा साहेब, पुणे जिल्ह्यातील मौजे जांबे तालुका मुळशी कासरसाई मध्यम प्रकल्प उजवा कालवा संपादित जमीन क्षेत्र 40,000 पैकी 30,000 जमीन चोरीला गेली आहे.
त्याची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्याबाबत अति तातडीचे मोहर नंबर 3024 त्याच्या जवळजवळ 11 वेळा पत्रव्यवहार केला. 11 वेळा? हो 11 वेळा. भूमी अभिलेख विभागाला? हो या बघा 11 वेळा पत्रव्यवहार केला तारखानुसार आहे. त्याच्यानंतर पुढं केलं की संदर्भ 9-10-50 मौजे जांबे येथील कासरसाई मध्यम प्रकल्प कालव्यासाठी संपादित 114-1ची हद्द कायम करून देण्याबाबत तसेच मोजणी दरम्यान झालेली खोटीबाबत खोटीसुद्धा विचारली. खोटीचं सुद्धा कारण उपाधीक्षक कार्यालय देत नाही. रद्द केलं त्यांनी? नाही ना सांगत. काय होतं हा सगळा प्लॅन हा बिल्डरचा आहे की जर दाखवली तर यांचे सगळे अतिक्रमण हे आज जरी समजा दाखवलं तरी याला प्रोसिजर आहे. ह्यांनी विकले त्यांना फ्लॅट चुकीच्या पद्धतीने रो हाऊस विकलेले आहेत तर हे त्यांना राईट आहे कोर्टात जाण्याचा. पण संपादित जागा असल्यामुळं कोर्ट आणि हे राईट नाही आहेत. संपादित जागा आहे, शासनाची जागा आहे. त्याच्याकरता ह्याच्यावर कारवाई आहे ना ह्या ज्या कोणी केलेत भूमी अभिलेखशी जे संपत्ती ज्या अशा चुकीच्या गोष्टी घडवल्यात त्याच्यामध्ये एक त्यामुळं ते मोजणी करत नाही. आता हे बघा म्हणजे मला सांगायचं असं आहे की थोडं लांबतंय ते इतक्या पद्धतीचे जे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जे आहेत जे उपकार्यकारी अभियंता इंजिनियर पंकज शिंदे यांनी या भूमी अभिलेख विभागाला इतकी पत्र दिले आहेत की बाबा तुम्ही म्हणताय की आम्ही तुम्हाला पत्र दिलं होतं की या जमिनीचं या 114-1 ही जी जमीन आहे याची हद्द कायम करा. तर तुम्ही त्याची हद्द कायम का करत नाही आहे? आम्ही पैसे हद्द कायमचे भरलेत आणि तुम्ही म्हणताय की मोजणी खोटी झाल्यामुळं किंवा रद्द झाली तर त्याला कारणं काय आहेत? तर आज देखील उत्तर नाही या बघा. त्याच्यानंतर एक पत्र यांना जातं ना प्रकल्प व्यवस्थापक कोलते पाटील इंटिग्रेटेड टाउनशिप लिमिटेड 2रा मजला सिटी पॉईंट ढोले पाटील रस्ता पुणे 4-1 यांच्या माहितीसाठी आवश्यक पाठपुरावा. यांना माहिती आहे तो विषय माहिती आहे अनधिकृत आहे पण ते टाळाटाळ करतात. म्हणजे एक पत्र दाखवा ना का तुम्ही मला दाखवलं होतं का हे जे उपकार्यकारी अभियंता आहे ते म्हणतायत की आम्ही अनेकदा तुम्हाला पत्रावर केला की या जागेची सर्व गटाची मोजणी करा पण तुम्ही करत नाही म्हणून एक खरमरीत पत्र दिले बघा भूमी अभिलेखच्या उपाधीक्षकांना. ते आहे का? हो आहे ना याच्यामध्ये. हां दाखव. तर बघा त्या पत्रामध्ये असं मजकूर आहे का तुम्ही सर्व गटाची मोजणी करा परंतु हे जे भूमी अभिलेखनी त्याचा चुकीचा अर्थ काढला आणि चुकीचा अर्थ का काढला त्यांना माहिती कारण की यांच्या आरोपात तर ते असू शकतं की त्यांनी पूर्ण गटाची मोजणी न करता 40 न मोजता फक्त कालवा जे जातो का तेवढंच मोजलं आहे ना पत्र ते. हो याच्यामध्ये काय आहे बघा पत्र आहे आता दायगुडे साहेबांनी दिलेलं आहे 12/3/2026 उपाधीक्षक कार्यालयामध्ये काय तर त्यांनी पण ते असं म्हटलेलं आहे इथं. नाही ठीक आहे शेवटचं वाचूया. हा शेवटचं हे बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा का म्हणतायत मोजणीची तारीख 3/7/2024 दिली हे सदर मोजणीचे प्रकरण हद्द कायम करण्याच्या असताना भूसंपादन प्रकरणात टाकले गेले होते. म्हणजे हे म्हणतात आम्ही हद्द कायमची मोजणी केली पण तुम्ही टाकलं भूसंपादन. आणि यामध्ये 3/7/2024 रोजी आपले कार्यालयातील भूकरमापक राहुल शिंदे मोजणीसाठी आले होते व त्यांनी त्या दिवशी फक्त कालव्याच्या हद्दीच्या वहिवाटाच्या खुणा करून घेतल्या आणि बाकीची कारवाई नंतर करण्यात येईल असे सांगितले. सदरचे प्रकरण हद्द कायम करण्याचे असताना भूसंपादन प्रकल्पात टाकले गेले होते ही गोष्ट आपल्या कार्यालयातील भूकरमापक राहुल शिंदे यांच्याही निदर्शनास आणून दिली. त्यानंतर 18/9/2024 आपल्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पूर्ण परिस्थितीबाबत अवगतही केलं. याबाबत 5-6-7 या संदर्भ क्रमांनुसार आपल्याकडे विनंती केली. यामध्ये भरपूर कालावधी वारंवार पत्र देऊन भरपूर कालावधी उलटून गेला तरी या प्रकरणात काहीच प्रगती दिसून येत नाही. तुम्ही फक्त नकाशावर कालव्याची जागा दाखवतायत परंतु जो गट आहे सर्वे नंबर 114-1 जो 40 गुंठ्याचा आहे तोची मोजणी करा असं पत्र दिले. हे पत्र आहे 12/3/26. काय झालं याच्यावर कारवाई? हे आत्ता दिलेलं आहे त्यांनी पण ते कारवाई नाही करत. उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये ह्या पत्रांना या शाखाधिकाऱ्यांनी 15 पत्र दिले 2 वर्षात 15 आणि कार्यकारी अभियंता पंकज शिंदे साहेबांनी 3 पत्र एक अर्धशासकीय पत्र आणि गव्हाणकर साहेब येतो उपविभागामध्ये त्यांनी 1 पत्र एवढे पत्र जाऊन सुद्धा भूमी अभिलेख ह्याच्यावर कारवाई करत नाही. म्हणजे 30 गुंठ्याचा नकाशा बनवत नाही आहे. 40 गुंठ्याचा बनवलं पाहिजे पूर्ण 40 गुंठ्याचा का तर ती जमीन आमची संपादित झाली. आता हे पहा कशा पद्धतीचा भूमी अभिलेखचा कारभार चालू आहे आणि जर शासनाने या संबंधित अधिकाऱ्यांनी कलेक्टर साहेबांनी किंवा PMRDAच्या आयुक्तांनी
याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की ही जी बिल्डिंग आहे ही त्या 40 गुंठ्यामध्ये येते का ह्याची पहिली चौकशी केली पाहिजे. याच्यामध्ये जाणीवपूर्वक भूमी अभिलेखचे जे काय अधिकारी आहे की या हा जो सर्वे नंबर आहे त्याची पूर्णची हद्द कायम करत नाही. त्याला कारण म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गोडबंगाल नक्कीच दडलेला आहे. आणि 30 गुंठ म्हणजे इथं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी 9-10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी झाली. हे जे सी बिल्डिंग आहे R4ची, हा समोर R4 मधली नाही हे समोरची मधली, हा ते अनधिकृत आहे. तिची मोजणीच नाही झाली बिगर शेती, पण ती दाखवली गेली. आणि बिल्डिंग अनधिकृत आहे. हो अनधिकृत. आणि त्याच्या मोजणी झाली नाही. नाही मोरो नंबर 7309ने बिगर शेती दाखवलं नकाशामध्ये. आणि यांनी ज्यावेळेस आमचे हे झाले सुनावणी त्यावेळेस कोलते पाटलातर्फे सुनील दर्शेले आले होते. त्यांनी ते जे पत्र दिलं त्याच्यामध्ये म्हणलं की आमचे 112-1 मोरो नंबर ही 85-10 नुसार झाली आणि मोरो नंबर 7309 नुसार आमची कोणतीही मोजणी नाही झाली. एवढं त्यांनी लेखी दिल्यानंतर स्वप्ना पाटील मॅडम यांनी जावं क्रमांक 54 2025ला एक त्यांनी त्यांचा अहवाल म्हणजे निवाडा दिला म्हणजे निकाल. त्याच्यामध्ये मोरो नंबर 7309 नुसार मोजणी झाली असं म्हटलं. म्हणजे अर्जदार नाकारतात मोजणी झाली. आणि त्याचं एक कारण आहे की त्या मोरो नुसार बिगर शेती मोजणी दाखवली गेली, कजपा झाला. आणि ह्याच्यात फक्त भूमी अभिलेख दोषी नाही आहे, ह्याच्यात महसूलमधले तलाठीन सर्कलसुद्धा 2013चे दोषी आहेत. आता हा विषय वेगळा आहे. हा तुमचा आहे 40 गुंठाची 30 गुंठ चोरलं गेली, तो चोर कोण आहे ते शोधायचं काम आहे. आता ते भूमी अभिलेखनी जोपर्यंत नकाशा काढत नाही त्याची ती 40 गुंठ जमीन मोजित नाही तोपर्यंत कोणी ही 30 गुंठ चोरली ही दिसणार नाही. दुसरा का म्हणजे विषय असा आहे की याची जर मोजणी झाली नाही तरी देखील बनावट कागदपत्र असं तुमचं म्हणणं आहे. हो बनावट नकाशा देऊन मी त्यांना दाखव मान्यता घेतली. हा आणि त्याची मोजणी झाली नाही. म्हणून त्यांच्यावर आपले कौलते पाटलावर बिल्डिंगच्या बाबत तक्रार नाही, पण ज्यांनी ज्या भूकरमापकांनी जी चुकीची मोजणी केली त्यांना शासकीय सेवेतून निलंबित केलं पाहिजे कायमस्वरूपी, ही आपली मागणी आहे. ही 40 गुंठ जागा जी आहे ती कुठंतरी इथं दिसत नाही, इथं थोडीच जागा दिसते. मग ती 30 गुंठ किंवा काय बरं मी म्हणतो 20 गुंठ ती जागा कुठंतरी चोरीला गेली हे मात्र 100% आहे. मग तो चोर कोण? कारण की आजूबाजूला सगळीकडे पाहिलं तर सगळीकडं कोलते पाटीलच आहे. हो कोलते पाटील. मग ती जागा चोरली कोणी म्हणजे जागा चोरणार कोण? आता त्या भूमी अभिलेखने शोधायला पाहिजे. आणि आजूबाजूला सगळे कोलते पाटील. मग नाही कोलते पाटलाचाच अनधिकृत बांधकाम येते. अनधिकृत का अतिक्रमित? अतिक्रमण संपादित जागेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे जागा चोरली कोलते पाटलांनी. शासनाने त्वरित लक्ष घालावं. कोट्यवधी रुपयाचे आहेत. आपण काय गोरगरिबांच्या झोपड्या वगैरे आहे आणि तिकडून म्हणून सरळ तोडून टाकतो. काही त्यांचा काय चरितार्थाचा किंवा भविष्याचा काही विचार करत नाही, सरळ बुलडोजर लावला जातो. परंतु त्या शासनाची जमीनच मात्र चोरीला गेलेली आहे. आणि पाहत आहे की यांनी असा आरोप केला की इथं किती मोठ्याचे टॉप क्वालिटीचे इकडं बिल्डिंग वगैरे रो हाऊस तिकडे या ठिकाणी झालेले आहेत. पाहूया शासन याच्यावरती काय कारवाई करते ते. PMRDचे आयुक्त तातडीने या जागाबाबत किंवा जे काही भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त आहे त्यांनी देखील तातडीने भूमी अभिलेख विभागाला याची स्पेशल मोजणी करायचे आदेश द्यावे. ही 40 गुंठ जागा कुठून कुठं भरती आणि ही नक्की चुरली कुणी ते याच्यातून समोर येईल. आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि जी उरलेली जागा आहे कालवा सोडून ती जागा मात्र या शेतकऱ्याला मिळावी. हो ठीक चालेल. हा झालं नाही यांचं काय हे पाटबंधाऱ्याचं आहे. 10 गुंठे गेली 30 मध्ये अनधिकृत बांधकाम आहे त्याचा विषय होता. हा म्हणजे कॅनलची जागा 1 एकर आहे. हा त्याच्यात 30 गुंठ्याचं अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या संदर्भात लाईव्ह होतं. लाईव्ह घेतो म्हणजे भूमी अभिलेख आणि पाटबंधाऱ्याच्या संदर्भातला विषय. म्हणजे तुम्ही पाटबंधारे विभागाकडून येत का? नाही मी स्वतः मला काय नाही आम्हाला रिपोर्ट टाकायला लागतं. आम्हाला ह्याचं काय नाही, सगळं ते कॅमेऱ्यात दिसतं त्यांना. तुम्ही म्हणजे इथले हे सिक्युरिटी. security, हा. अच्छा. इथं विषय काय माहितीये का? हा कालवा आहे. आता हा कालवा आहे शासनाचा. शासनाने या कालव्यासाठी यांची 140 गुंठे जागा एक्वायर केली. पण का आता 40 गुंठ जागा दिसत नाही, बाकीची जागा गेली कुठं हा हे शोधायचा विषय. ठीक आहे आलं लक्षात? चालता येतो मग.